निशा हेगडे व पांडुरंग हेगडे हे दोघे जण मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। त्यांना यश नावाचा मुलगा वय 8 वर्ष आणि मुलगी सोनाली ही 2 मुले। 21 एप्रिल रोजी दोघे पती पत्नी गोपाळपूर येथील बबन शिरगिरे यांच्या शेतात मजुरीने काम मिळाले। दोघे जण आपल्या दोन्ही बछड्यांना घेऊन शेतात कामासाठी गेले, परंतु उन्हाळ्याचे दिवस असल्याने पिण्याचे पाणी आवश्यक होते। पती पत्नी दोघे जण कामात असल्याने त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना जवळच असणाऱ्या वीट भट्टीवर पिण्यासाठी पाणी घेऊन येण्यास पाठवले, परंतु पाणी फक्त सोनालीच घेऊन आली। आई वडिलांना वाटले मुलगा तिथे मुलांसोबत खेळत असेल म्हणून दोघांनी काम चालूच ठेवले, परंतु मुलगा यश परत आलाच नाही म्हणून दोघांनी वीट भट्टीवर जाऊन चौकशी केली असता मुलगा तिथे मिळून आला नाही। आता मात्र दोघांची पंचायत झाली। त्यांनी वीट भट्टीवर मुलाचा शोध घेतला, मुलगा मिळून येत नव्हता। शेवटी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात येऊन दोघांनी तक्रार नोंदवली। मुलगा लहान असल्याने पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे मुजावर पोलीस निरीक्षक यांनी तात्काळ यंत्रणा कामाला लावली। सर्वत्र मुलाची शोधाशोध केली, काही आशादायक माहिती मिळून येत नव्हती। त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले, त्यामध्ये मुलगा झोपडपट्टीमध्ये चालत जात असताना दिसला। सर्व पोलीस मुलाचा फोटो दाखवत झोपडपट्टी पालथी घातली, परंतु शोध लागेना। रात्र झाली परंतु यश मिळून येत नव्हते। दिनांक 22 एप्रिल रोजी पोलीस निरीक्षक मुजावर यांनी रात्रभर यशला शोधण्यासाठी योजना आखली। दुसऱ्या दिवशी स्वतः निवडक अधिकारी आणि अंमलदार यांना कामाला लावले। अखेर पंढरपूरच्या चंद्रभागा नदीपात्रात नाव चालवणारे नावडी यांच्याकडे चौकशी केली असता या वर्णनाचा मुलगा महाद्वार घाटासमोरील मंदिराजवळ झोपला असल्याची माहिती मिळाली। सदर ठिकाणी पोलिसांनी मुलाच्या आई वडिलांसह जाऊन मुलाचा शोध घेतला असता तिथे मुलगा यश हा झोपलेला मिळून आला। तेव्हा कुठे पोलीस आणि आई वडिलांनी श्वास घेतला। सदरची कामगिरी अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, प्रीतम यावलकर अपर पोलीस अधीक्षक, अर्जुन भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर यांच्या मार्गदर्शनाखाली तय्यूब मुजावर पोलीस निरीक्षक पंढरपूर यांनी बजावली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।